नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 30 सप्टेंबर। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ तर कोणत्या ठिकाणी वातावरण कोरडे राहणार आहे, तर कोणत्या ठिकाणी आपलं सूर्यदर्शन होणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण बघतोय नाशिक विभागापासून, तर तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी वातावरण पूर्णतः सकाळचं ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन सुद्धा सकाळ सुमारास होणार आहे। संभाजीनगर, जालना, देऊळगाव, राजा, अंबड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कन्नड, सिल्लोड, मोरा, चिखली, बुलढाणा, अजंठा या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। वैजापूर, कोपरगाव, श्रीरामपूर, गंगापूर, राहुरी, गोडेगाव, भगूर, पैठण या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा सकाळच्या सुमारास होऊ शकते। अहिल्यानगर भागामध्ये राळेगाव, खाळा, जामखेड, तसेच बीड, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, दौंड, राहू, शिरूर, चाकण, मंचर, जुन्नर, अळकुटी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। करमाळ, बार्शी या ठिकाणी वातावरण थोडेसे कोरडे राहील। गुरुडवाडी या ठिकाणी सुद्धा वातावरण थोडेसे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर अकलूज, पिलू, पंढरपूर, सांगोले, माहूर, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर जत, शंख, लिंडी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील। सांगली, तासगाव, कोल्हापूर, कवळी, इस्लामपूर, तसेच कराड, विटा, मयानी, वडू, सातारा या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर कोकण भाग बघितला तर राजापूर, सावंतवाडी, रत्नागिरी, चिपळूण, तसेच गोरेगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे। तर त्याचबरोबर वारेसुद्धा वाहू शकतात। नांदेड, पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर, लोणावळा, अकोला, अमरावती, नागपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील। आपल्याला त्या ठिकाणी सूर्यदर्शन सकाळ सुमारास होणार आहे। आपण 12 सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता अहिल्यानगर भागात, अहिल्यानगर, बीड, तसेच अहिल्यानगर ह्या भागात वातावरण थोडंसं ढगाळ राहील। तर दौंड, करमाळा, बार्शी, इंदापूर, बारामती, जेजुरी, पेठ, काईज, बीड, परळी, अहमदापूर, उदगीर, माजलगाव, परभणी, नांदेड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। पैठण, संभाजीनगर, जालना, श्रीरामपूर, वैजापूर या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, खामगाव, अकोला या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी आपल्याला हलकेसे वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। नाशिक विभागामध्ये इगतपुरी, त्र्यंबक या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, परोळा, साक्री, अहवा, नवापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील। नंदुरबार, शिरपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। जळगाव, भुसावळ या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहील, तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर नांदेड, उमरखेड, पुसद, हिंगोली, जिंतूर, वाशिम, आदिलाबाद या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील। त्याचबरोबर मुंबई भाग हा कोकण भाग हा पूर्णतः वातावरण त्या ठिकाणी ढगाळ असेल, तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो। सातारा, सांगली, अकलूज, सोलापूर, विजयपूर, कलबुर्गी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। 3च्या सुमारास वातावरण बघितलं आपण तर तुम्ही बघू शकता की मुंबई साईड, दापोली, रत्नागिरी, पणजी हा जो कोकण भाग आहे त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे, तर हलकेसे वारे त्या ठिकाणी वाहू शकतात। गोकाक, सांगली, सातारा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। अकलूज, विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी, बिदर, लातूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहील। आपल्या सूर्यदर्शन आपल्या 3च्या सुमारास होणार आहे। अहिल्यानगर भागामध्ये अहिल्यानगर, जामखेड, दौंड, करमाळा, बीड, काईज, माजलगाव, पैठण, श्रीरामपूर, जुन्नर, खेड, मंचर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो। नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, परोळा, धुळे, साक्री, नंदुरबार, नवापूर, शिरपूर, जळगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ, तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। खामगाव, अकोला, कर्जत, वाशिम, पुसद या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो 3च्या सुमारास। तर लोणार, संभाजीनगर, जालना, पैठण, जिंतूर, परभणी, नांदेड, हिंगोली, लोणार, चिखली, सिल्लोड या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर नागपूर विभागामध्ये नागपूर, कोंढारी, उमरेड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। तचेलापूर, अमरावती, अरवी, वर्धा, यवतमाळ, अरवी, चंद्रपूर, मोखाना या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। आपण 8च्या सुमारास, 3च्या सुमारास बघितलं तर वातावरण पूर्णतः आपल्याला जेवढे जिल्हे दिसते आहेत त्या ठिकाणी पूर्णतः वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। सोलापूर, अकलूज, लातूर, अहिल्यानगर, बीड, नांदेड, वागला, आदिलापूर, चंद्रपूर, पुसद, लोणार, संभाजीनगर या ठिकाणी पूर्णतः वातावरण कोरडे राहील। मालेगाव, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, बिटूल, खंडवा, बडवानी, नंदुरबार, मालेगाव, जळगाव या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर नाशिक विभागामध्ये नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। तर मुंबई भाग हा कोकण भाग पूर्णतः त्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो। सांगली, सातारा या ठिकाणी वातावरण रात्रीच्या सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, ही झाली छोटीशी अपडेट। उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा पण एक नवीन अपडेट घेऊन येणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।